पाथरी नगरपालिका निवडणुकीत 5:30 वाजल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी या केंद्रावरती त्यांची मोठी गर्दी उसळल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। पाथरी शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा आहे आणि या शाळेत आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या संख्येनं या ठिकाणी मतदार रांगेत उभे आहे। अनेक मतदार ताटकळत उभे राहिल्यानंतर खाली या ठिकाणी बसलेले आहे। महिलांची आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे। मतदान करण्यासाठी महिला देखील अगदी दुपारपासून होते, मात्र संत गतीनं मतदान प्रक्रिया सुरू होती आणि अद्याप 5:30 वाजले तरी हा मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर 5:30 वाजलेले आहे आणि 5:30 वाजल्यानंतर मतदान प्रक्रिया बंद होणार आहे आणि त्यामुळेच कुठंतरी प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी ज्या मतदान केंद्रावरती जेवढे मतदार या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांना अशा प्रकारे या ठिकाणी टोकन देण्यात आलेले आहे। महिला आपण पाहतोय ज्या रांगेत आहेत त्यांना अशा प्रकारे टोकन जवळपास सगळ्याच महिलांना या ठिकाणी टोकन देण्यात आलेले आहे आणि या टोकनच्या आधारावरती जोपर्यंत मतदान चालेल तोपर्यंत मतदान त्यांचं करून घेण्यात येणार आहे। खरं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी या केंद्रावरती गर्दी उसळल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। पाथरी नगरपालिका निवडणुकीचा विचार केला असता अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट अशी तिहेरी लढत या ठिकाणी आहे। 5:30 वाजल्यानंतरही मतदार मोठ्या संख्येनं या केंद्रावरती मतदारांची गर्दी उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, पाथरी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।